नमस्कार मित्रांनो, मी सुहानी आणि आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत, जो की आहे जिओग्राफी, भूगोल. आणि तुम्ही जर 12th मध्ये ॲज अ ऑप्शनल जिओग्राफी घेतला असेल, तर एक्झॅक्टली अभ्यास कसा करायचा? आय नो की तुम्ही आता याचा अभ्यास नाही करणार आहात, कारण हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. त्यातल्या त्यात जिओग्राफी आहे म्हटल्यावर असं होतं की आपण ते परीक्षेच्या वेळेस वगैरे करूयात. बट ॲटलीस्ट आता तुमचे युनिट टेस्ट येतील किंवा तुमचे सेमेस्टर एक्झाम्स येतील, तर तुम्ही आत्ता थोडाफार या विषयाला वाचून घ्या किंवा थोडीशीची माहिती घ्या, कारण नंतर जेव्हा बोर्ड एक्झाम असेल तेव्हा तुमच्याकडे खूप सारे विषय आहेत आणि तेव्हा नव्याने हा विषय करणं इज नॉट पॉसिबल. आणि मग त्यामुळेच की आता युनिट टेस्ट आहे किंवा नंतर सेमिस्टर असेल, तर तेव्हा तुम्हाला थोडा थोडा अभ्यास जो आहे तो करायचा आहे. तर एक्झॅक्टली कोणते चॅप्टर्स करायचे आहेत किंवा प्रत्येक चॅप्टरमध्ये काय आहे याचा एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू आज आपण घेऊयात. सो दॅट तुम्हाला एक बेसिक स्ट्रॅटेजी कळेल की एक्झॅक्टली म्हणजे कोणत्या चॅप्टरला जास्त महत्त्व द्यायचं आहे. एक तर फक्त 8 चॅप्टर आहेत, म्हणजे तुम्ही अगदी एक साधारणतः वन शॉट वगैरे बघितलात तुम्ही जिओग्राफीचं, तरी पण आरामात होऊन जातील, एवढेच 8 चॅप्टर आहेत. आणि जास्त वेळ पण नाही लागणार, ऑलमोस्ट एक 5 ते 6 तासामध्ये तुम्ही फुल सिलेबस पण कव्हर करू शकता. बट ॲटलीस्ट तुमच्याकडे एक रोडमॅप असलं पाहिजे की कुठला चॅप्टर जास्त महत्वाचा आहे आणि कुठला आधी वगैरे करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वेटेज बघायला मिळत आहे. आता हे जे वेटेज आहे तर ते मार्क्स विदाऊट ऑप्शन आणि मार्क्स विथ ऑप्शनवाला आहे. तर आपण विथ ऑप्शनवाले मार्क्स कन्सिडर करतोय, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली हा चॅप्टर ओव्हरऑल किती मार्कांचा आहे हे कळेल. ॲज यू नो तुमचा पेपर 80 मार्क्स असतो, बट विथ ऑप्शन इट विल बी ऑफ 112 मार्क्स. सो आता आपण जे वेटेज बघू तर ते असणार आहे विथ ऑप्शन सोबतचं. सो आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की पॉप्युलेशन पार्ट 1 आणि पॉप्युलेशन पार्ट 2 हे दोन चॅप्टर्स आहेत. आणि पहिला जो चॅप्टर आहे पॉप्युलेशन पार्ट 1 इट इज ऑफ अराउंड 17 मार्क्स, म्हणजे सगळ्यात हायली वेटेज असणारा हा चॅप्टर आहे पॉप्युलेशन पार्ट 1 वाला. त्यामुळे थोडंफार तुम्हाला याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे आणि पहिलाच चॅप्टर आहे. आणि मोस्टली नवीन उत्साहामध्ये आपण पहिला चॅप्टर करतो, सो तुमचा करून मे बी झाला पण असेल, तरी पण तुम्हाला या चॅप्टरकडे जास्त वेळ द्यायचा आहे किंवा लक्ष द्यायचं आहे, कारण चॅप्टर खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आहे पॉप्युलेशन पार्ट 2. आता हे जे पॉप्युलेशन वाले चॅप्टर आहेत ना, यामध्ये एक्झॅक्टली काय बरं आहे किंवा म्हणजे काय विचारलं जातं यामध्ये एक्झॅक्टली, किंवा काय काय आहे. जर तुम्ही अजून वाचलं असेल तर यू शुड नो, बट वाचलं नसेल तर तुम्हाला हे कळेल की असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे पॉप्युलेशनच्या डिस्ट्रीब्युशनवरती अफेक्ट करतात. म्हणजे काही ठिकाणी पॉप्युलेशन खूप जास्त आहे, काही ठिकाणी खूप कमी आहे, काही ठिकाणी बर्थ रेट किंवा डेथ रेट वगैरे हे सगळं पण पॉप्युलेशनच्या ग्रोथवरती अफेक्ट करतं. मग ते कुठले फॅक्टर्स आहेत किंवा पॉप्युलेशनच्या ग्रोथला प्रमोट करणारे फॅक्टर्स कुठले आहेत, पॉप्युलेशनचा ट्रेंड कशा पद्धतीने चेंज होतोय, किंवा पॉप्युलेशन ग्रोथ हे प्रॉब्लेम कसा आहे आणि ते अपॉर्च्युनिटी कसं आहे, इकॉनॉमिक किंवा सोशल ज्या गोष्टी आहेत, सोशल इफेक्ट्स काय काय होतात पॉप्युलेशन ग्रोथवरती, मायग्रेशन काय आहे, किंवा मायग्रेशनचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स काय आहेत, निगेटिव्ह इफेक्ट्स काय आहेत, हे सगळं तुम्हाला या दोन चॅप्टर्समध्ये बघायला मिळणार आहे. सो याच्यामध्ये हे जे मायग्रेशनवाल्या गोष्टी आहेत त्या त्याचे आन्सर्स तुम्ही एकदा कॉन्सेप्ट समजून घ्या आणि मनाने लिहिले तरी पण चालतील. पण जे ट्रेंड्स आहेत किंवा जे फॅक्टर्स आहेत ते तुम्हाला आहे तेच लिहावे लागतील. साधारणतः 17 आणि 11 ऑलमोस्ट तुमचे या ठिकाणी 28 मार्क्स जे आहेत ते तर तुम्ही इझिली या दोन चॅप्टर्सनेच मिळवू शकता, म्हणजे केवढा हाय वेटेज आहे याला. सो 80 मधले 28 मार्क्स तर तुम्ही असेच, म्हणजे एक साधारणतः अजून एखादा चॅप्टर केला तर तुम्ही आरामात पास पण होऊ शकता. सो इतकं इझी आहे जिओग्राफी की तुम्ही 3 ते 4 चॅप्टर्स करून पण आरामात पास होऊ शकता, जास्त काही अभ्यास पण नाही करायची गरज आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे ह्युमन सेटलमेंट्स आणि लँड यूज. सो बेसिकली ह्युमन सेटलमेंटचे पॅटर्न्स कुठले कुठले आहेत, किंवा रिगार्डिंग टू दी लोकेशन ग्रोथ ऑफ ह्युमन सेटलमेंट्स कसं होत आहे, किंवा सेटलमेंट्स एका पर्टिक्युलर रिजनमध्येच का बरं ग्रो होतात, पर्टिक्युलर पॅटर्नमध्येच का ग्रो होतात, किंवा ग्लोबल स्केलवरती ह्युमन सेटलमेंट्स कसे होते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्युमन सेटलमेंट्समध्ये आणि लँड यूजमध्ये बघायला मिळतील. हा पण चॅप्टर कम्पॅरेटिव्हली इझीच म्हणावा लागेल आपल्याला, त्याच्यामुळे याचा पण जर तुम्ही कन्सिडर केलं या ठिकाणी, तर साधारणतः अगदी तुमचं असं असेल की या चॅप्टरमध्ये सगळंच नाही होते, काहीतरी होतंय, तरी तुम्ही या ठिकाणी आरामात हे 3 चॅप्टर करून पण अप्रॉक्सिमेटली 35 मार्क्स क्रॉस करू शकता. जे पासिंगचं आहे तिथे तुम्ही 3 चॅप्टर करून पण पास करू शकता किंवा तो क्रायटेरिया क्रॉस करू शकता. सो आता तुम्हाला काय बघायचंय की प्रायमरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजमध्ये काय येतं, की जे पण तुम्हाला एखाद्या एक्झाम्पलने तुम्ही लक्षात ठेवू शकता की प्रायमरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, की जे नेचरवरती बेस्ड आहेत ते. फॉर एक्झाम्पल एग्रीकल्चर इट इज अ प्रायमरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. सो जे नेचरवरती बेस्ड आहे तर ते मग नेचर, जॉग्राफिकल फॅक्टर्स आणि इकॉनॉमी यांचं जे रिलेशन आहे ते मोस्टली तुम्हाला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. किंवा ग्लोबल स्केलवरती, ग्लोबल लेवलवरती जे इकॉनॉमिक डिस्ट्रीब्युशन आहे प्रायमरी ऍक्टिव्हिटीजमुळे होणारं ते कसं आहे ते तुम्ही या चॅप्टरमध्ये बघणार आहात. त्यासोबतच आपण बघायचं म्हटलं तर जो पॅटर्न चेंज होतोय, म्हणजे जसं पूर्वी पॅटर्न होतं इकॉनॉमिक म्हणजे प्रायमरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजचं, सेम आता आहे का नाही, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी येते, त्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट होत आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टरमध्ये येतं सेकंडरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. सो प्रायमरी झाल्यानंतर जे बेसिकली सेकंडरीमध्ये
प्रायमरीमध्ये आपण डिरेक्टली नेचरवरती डिपेंड असतो, सेकंडरीमध्ये आपण डिरेक्ट नेचरवरती डिपेंड नाही. आपण इंडस्ट्रीजमध्ये वगैरे बघणार आहोत की फॉर एक्झाम्पल तुम्हाला शुगर कॅन पासून जे आहे तर ते म्हणजे काहीतरी प्रोसेस वगैरे करून तुम्हाला हे बनवायचं आहे, गुळ बनवायचा आहे, ठीक आहे, जॅगरी बनवायचं आहे. तर हे सगळं इंडस्ट्रीजवाला जे आहे ना ते सेकंडरी ऍक्टिव्हिटीज मध्ये येतात. मग इंडस्ट्रीजचं लोकेशन कुठे आहे, इंडस्ट्रीजचा मेजर पार्ट कसा अफेक्ट करतोय वर्ल्ड वरती, ग्लोबल स्केलवरती, डिफरंट टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज काय काय आहे, हे सगळं मग सेकंडरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये येतं. मग टर्शरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये जे ट्रान्सपोर्टवाल्या गोष्टी आहे, टुरिझम आहे, रूट आहे, ट्रान्सपोर्ट आहे, ट्रेड जे आहे बेसिकली, ट्रेड आणि इकॉनॉमी वगैरे, ते सगळं कशामध्ये येतं, इट कम्स अंडर टर्शरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. सो बेसिकली हे जे 3 चॅप्टर्स आहेत ना, दिस इज द हार्ट ऑफ अवर 12th स्टँडर्डची जॉग्राफी. तर एक तर तुम्ही असं बघू शकता की इव्हन तुम्ही हे 3 जरी चॅप्टर केले तरी पण तुम्हाला साधारणतः एक बघायचं म्हटलं तर 17 17 34, 34 आणि 4 38, 38 आणि 10 48, फक्त हे 3 चॅप्टर्स करून पण तुम्ही 48 वगैरे मिळवू शकता. आणि हा तर काय सगळ्यात इझी चॅप्टर आहे, फक्त थोडाफार रट्टा मारायचा आणि तुम्हाला येणार पण आहे. सो हा केला तर अगेन तुम्हाला या ठिकाणी किती मिळणार आहे, 59 वगैरे. म्हणजे तुम्ही फक्त इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाला पण पार्ट केलं आणि खालचे 2 चॅप्टर केले तरी पण तुम्ही आरामात 70च्या वरती जाताय. मग तुम्हाला पहिले 3 करायची पण गरज नाही. सो म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की याच्यामधले कोणते चॅप्टर्स इझी आहेत ते आयडेंटिफाय करा. आता हे मी तुम्हाला जे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाले सांगितले ना, हे कंपॅरेटिव्हली इझी आहेत पॉप्युलेशन वगैरे पेक्षा. सो मग तुम्ही असं बघू शकता की हे 3 करेन मी आणि या तिघांपैकी एक कुठलं तरी, आणि हे दोन्ही केले तर होत आहेत का. तर हे तुम्हाला जे इझी वाटतंय तुम्ही त्याच्यामध्ये ठोकू शकता बेसिकली, कारण जॉग्राफीमध्ये एकदा कॉन्सेप्ट समजली की तुम्ही त्याच्याशी रिगार्डिंग गोष्टी किंवा तुमचे पॉईंट्स लिहू शकता, पण रेलेव्हंट असले पाहिजे. ही मग तुम्ही ते बघायचं आहे की तुम्हाला कुठले चॅप्टर जास्त समजतात. आय गेस इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज सगळ्यांना समजायला इझी आहे, सो तुम्ही ते 3 चॅप्टर्स घेऊ शकता. रिजन आणि रिजनल डेव्हलपमेंट इज अगेन इझी. याच्यामध्ये फक्त अगेन जास्त काय नाही याच्यामध्ये, की रिजन्सचं कॉन्सेप्ट काय आहे, डिफरंट टाइप्स ऑफ रिजन्स काय आहे, कुठले फॅक्टर्स आहे जे रिजनला अफेक्ट करतात, किंवा जे पण रिजनल इम्बॅलन्स आहेत, काही ठिकाणी खूप जास्त इंडस्ट्री आहे, काही ठिकाणी कमी आहे, किंवा जे पण असं ग्रोथ वगैरे रिगार्डिंग असेल तर ते कसं आपण इम्बॅलन्स कमी करायचं आहे. किंवा आतापर्यंत तुम्ही जे पण जॉग्राफीचे कॉन्सेप्ट वगैरे बघितले तर त्याचं स्कोप, त्याचं नेचर वगैरे हे सगळं तुम्हाला 8 चॅप्टरमध्ये बघायला मिळेल. सो 4, 5, 6, 7, 8 चॅप्टर्स ना असे आहेत की तुम्हाला एकदा कॉन्सेप्ट कळले की तुम्ही मनाने काही पण लिहू शकता. सो त्याच्यामुळे या चॅप्टर्सवरती जास्त फोकस करा. एवढं केलं तरी पण तुम्हाला एक 60 अराउंड मार्क्स मिळू शकतात. आणि मग यातनं कुठलं तरी एखादं उचला म्हणजे तुम्हाला 70-75च्या आसपास मार्क्स मिळतील. आणि तेवढे सफिशियंट आहेत आय गेस जॉग्राफीमध्ये, कारण 20 मार्क्स तर तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून मिळतातच प्रॅक्टिकलचे. 18 मार्क्स म्हणजे मिनिमम 18 तरी मिळतातच जर तुम्ही गुड बुकमध्ये असाल तर. पण जास्त कमी मार्क्स कोणी देत नाही याच्यामध्ये. मॅक्स टू मॅक्स तुम्हाला म्हणजे मिनिमम तुम्हाला 18, 19, 20च्या आसपासच मार्क्स मिळतात. सो येस, त्याच्यामुळे तुम्हाला ट्राय करायचे की इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाले हे 3 चॅप्टर्स, रिजन आणि जॉग्राफी वाले जे आहेत तर ते 2 शेवटचे, आणि वरच्या तिघांपैकी जे कुठला तुम्हाला इझी वाटेल तो एखादा उचला. आणि असं करत करत तुम्हाला साधारणतः 75 पर्यंत वगैरे आरामात तुम्ही पोहोचू शकता. हे आता ट्राय करा की युनिट टेस्टला तुम्ही एखादा चॅप्टर करून ठेवाल, सेमिस्टरला 3-4 चॅप्टर करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे बोर्ड एक्झामच्या वेळेस जास्त लोड नसेल. कारण आता लोड कमी आहे तोपर्यंत हे चॅप्टर्स करून घ्या, वाचून घ्या आणि शॉर्ट नोट्स काढून ठेवा. जास्त काय एफर्ट्स द्यायची गरज नाही. एक तर ऑप्शनल विषय आहे आणि याच्या व्यतिरिक्त खूप सब्जेक्ट आपल्याकडे आहेत सुंदर सुंदर अभ्यासायला. त्याच्यामुळे याचे फक्त वाचता वाचता शॉर्ट नोट्स काढा, जे तुम्हाला पुढे जाऊन बोर्ड एक्झामच्या वेळेस उपयोगी पडतील. जास्त काय एफर्ट्स द्यायची गरज नाहीये. फक्त यातले काही चॅप्टर्स निवडा जे की तुम्ही कंपल्सरी करणार आहातच एक्झामला, त्याचे फक्त नोट्स काढा आणि इट इज सफिशियंट. झालं, एवढाच तुम्हाला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. सो अजिबात डिफिकल्ट नाहीये, इझी तर आहेच आहे म्हणून तुम्ही घेतलाय तो चॅप्टर. आणि पण तरी पण जास्त एफर्ट्स वाला पण नाहीये, आरामात होणार. सिलेबस पण कमी आहे, चॅप्टर कमी असल्यामुळे, आणि कॉन्टेंट पण इतकं काही टफ नाहीये की तुम्हाला न्यूमेरिकल बिमेरिकल असले करत बसायचं. सो इझी वाला आहे. आणि तुम्हाला जर असं वाटतंय की मी याच्यावरती व्हिडिओज अपलोड करावे तर ते पण मला सांगा, मी पण अपलोड करेन जर डिमांड जास्त असेल तर. अदरवाईज मग तुम्ही हा अभ्यास स्वतःहून पण करू शकता, कारण खूप इझी आहे, जास्त काही याच्यामध्ये डिफिकल्ट नाहीये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि एक बेसिक आयडिया मिळाली असेल की काय काय करायचं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अँड अजून तुम्हाला कुठल्या विषयाबद्दल असं हवं आहे वेटेज, ऑलरेडी मी मॅथ्सचं वगैरे अपलोड केलंय. सो तुम्हाला इतर कुठले विषय हवे आहेत, इव्हन मॅथ्सची मी एक प्लेलिस्ट पण बनवलेली आहे, ज्यांचं मॅथ्स आहे त्यांच्यासाठी खास. सो त्यामध्ये मी सगळे जे पण PYQs येतात मॅथ्सला, सायन्स आणि आर्ट्सवाला मॅथ्स, तर ते सगळे त्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, त्या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत. सगळेचे सगळे PYQs ऑलमोस्ट 1993 पासून ते 2025-26 पर्यंत ते सगळे PYQs त्याच्यामध्ये आहेत. तर ती प्लेलिस्ट नक्की चेक करा, जेणेकरून तुमचा मॅथ्सचा अभ्यास पण त्याने होऊन जाईल. सो थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.